नागपूर येथे आज मुख्यमंत्री लाडकी योजनेचा प्रमुख कार्यक्रम ठेवण्यात आला। यासाठी मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहे। सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागातून जे लाडकी बहीण आहे या ठिकाणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे या संपूर्ण महिलांना विशेष पास देण्यात आला आहे। त्या पासच्या हिशोबातच त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी पोलिसाचा चोख बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे, कारण की ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षा केली गेली आहे। कोणतीही वस्तू आतमध्ये जाऊ नये याची सुरक्षा देखील करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे हा जो संपूर्ण परिसर आहे हा रेशीमबाग परिसर आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जो मेडिकल कॅम्प आहे तो मेडिकल कॅम्प देखील लावण्यात आला आहे, कारण की ज्या बाहेरून जे महिला येणार आहे त्यांच्यासाठी विशेष सुविधा डॉक्टरची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कारण की उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोणाला कोणताही त्रास झाला तर ताबडतोब त्यांच्यावर मेडिकल उपचार करण्यात येण्याकरता या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने शहरी आणि ग्रामीण भागातली महिला या ठिकाणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्या विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्या भागामध्ये विशेष बाब म्हणजे पाण्याची बॉटल देखील ठेवण्यात आली आहे। म्हणजे समोर पाण्याची कोणतीही कमतरता या संपूर्ण महिला भगिनींना होऊ नाही याचीही विशेष काळजी या ठिकाणी घेण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे। आता सध्या जथ्थेचे जथ्थे या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी पोहोचत असल्याचे दिसून येत आहे। आता जी वाट आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची या ठिकाणी येण्याची वाट बघितली जात आहे। कॅमेरामॅन विशालसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।